छगन हरण बघ, काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे, काळाच्या आड व्हायला लागली आहे म्हणा. आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवी कन्सेप्ट आता तयार झालेली. सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे. त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह करणारा एक नवा वर्ग राजकारण्यांच्या मध्ये पुढे आलेला आहे. आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे. ही लढाई लढायची की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे. कशाला बाबा हे आपलं सामील व्हावं अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. लढायचं का शरण जायचं हे दोन टोकाचे विचार आहेत. आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या ताब्यात म्हणजे राज्य जेव्हा या विचारांच्या ताब्यात होतं त्यावेळी छगन हरण बघ, काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही असं साधं वाक्य शिकवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि त्याच वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज भिन्न असली असती. आज काही तो राजकारणाचा विषय नाही. पवार साहेबांनी वेळ काढून त्यांचं खरं म्हणजे डॉक्टरांनी काल संध्याकाळपासून त्यांना सूचना दिली की आता तुम्ही भाषण करू नका, बोलू नका, घशाला इन्फेक्शन आहे आणि ते वाढतंय. तरी देखील संखला पूर्वीचा स्वीकारलेला कार्यक्रम आम्ही आग्रह केल्यामुळे होता. संखलाही भाषण केलं. भाषणाने त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना डॉक्टर सांगतायत, मध्ये मध्ये त्यांना फोन येत आहेत, आम्ही तुमचं भाषण बघितलं, जरा कृपा करून बोलू नका. पण तरी देखील या परिस्थितीतही ते इथं आले. खरं म्हणजे कासेगावात आले. माझ्या गावात आलेले असताना मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करेन. त्यांच्यासारखा नेता ज्या ठिकाणी स्वर्गीय राजाराम बापूंनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली, बापूंच्या बरोबर पवार साहेबांनी देखील एकेकाळी एका व्यासपीठावरून सरकारचे विरोधी संघर्ष केलेला आहे. एका सरकारमध्ये बापूंनी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. त्यामुळे विचाराची नाती आपल्या सगळ्यांची अनेक वर्षाची घट्ट आहेत. आणि म्हणून कासेगावी ते आले, वेळ दिला आणि आज खरं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन त्यांनी इथं आपल्यात वेळ घालवला. या सर्वांबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली. नाशिक येथील भाजप अधिवेशनात शहा यांनी पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवारांनी शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार नसल्याचा आरोप केला. त्यांनी शहा यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या भाषेवरही टीका केली. पवार यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याबाबतही भाष्य केले. साधारण 2 आठवड्यापूर्वी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या 2 नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर बोथी टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवार यांनी इतिहासाची पान पालटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या. त्यांनी अमित शहा यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचा हल्ला करत अमित शहांच्या तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला होता. मात्र आज पुन्हा शरद पवार यांनी अमित शहावर हल्ला चढवला. कोल्हापूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत पवार यांनी अमित शहावर टीकास्त्र सोडलं. अमित शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला. अमित शहा हे सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधकांनी सतत घेतली आहे. शहा यांच्या बोलण्याचा टोन अति टोकाचा आहे. देशाचे गृहमंत्री हे तारतम्य बाळगून भाष्य करतील अशी अपेक्षा असते, पण त्याची प्रचिती काही येत नाही. खरं म्हणजे हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. त्यामुळे अमित शहा कोल्हापूरला शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहीत नाही, असे शरद पवारांनी अमित शहावर निशाणा साधला.